काल जी समिती गठीत केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या समितीची बैठक झाली काल। त्या समितीच्या समोर आम्ही लेखी दिलंय की मूळ आदिवासींचं 7% आरक्षण आहे, त्याला अजिबात धक्का लावू नका, उपवर्गीकरण करा। आम्ही नव्यानं आमची अंमलबजावणी होते, त्यांना ए म्हणा, आम्हाला बी म्हणा, सी काय तुम्हाला म्हणायचं म्हणा, एसटी नाव ठेवा। एसटी मध्ये आहेच, आम्ही अंमलबजावणी झाली नाही। ज्या प्रकारे धनगर आरक्षणाची मागणी, ज्यामध्ये एसटी मध्ये आरक्षण मिळावं ही जी मागणी आहे, त्यासाठी आंदोलन केली जात आहेत। पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, जे सरकार विरोधात आता आंदोलन करणार आहेत। मी प्रश्न हा विचारतो, तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना तुम्हाला त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ येते आरक्षणासाठी? बघा, मी सरकारमध्ये आहे ही गोष्ट 100% मान्य आहे, पण मी पहिला समाजाचा आहे आणि त्यामुळे आता सरकार खूप सकारात्मकपणे GR काढण्याच्या बाबतीमध्ये हालचाली करत आहे। सरकारला आम्ही पटवून देण्यामध्ये यशस्वी झालोय की आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे आदिवासी जमातीला कोणताही धक्का पोचत नाही आणि हे सरकारच्या पण पूर्णपणे लक्षात आलं। ही परिस्थिती कधी बदलली? ही परिस्थिती गेल्या महिन्यामध्ये बदलली आहे। गेल्या महिन्याच्या पूर्वी आम्ही ही भूमिका मांडू शकत नव्हतो। आता का आम्ही भूमिका मांडतोय? कारण सुप्रीम कोर्टानं 6-1 बेंचनं आदेश दिला की जे SC आणि ST आहेत यांच्यामध्ये उपवर्गीकरण करा तुम्ही कास्टमध्ये। मग आता आमचं असं म्हणणं आहे, आदिवासी जमातीच्या लोकांची पण मी स्टेटमेंट 4 दिवसापासून ऐकली, ते तर विरोधच करतात, की त्यांचं स्टेटमेंट काय होतं नरहरी झिरवळ साहेबांचं, आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर धनगरांना दिलं तर आमची काही हरकत नाही। मग आता आम्ही लेखी दिलंय, आम्ही तोंडी बोलतोय अशातला भाग नाही। काल जी समिती गठीत केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या समितीची बैठक झाली काल। त्या समितीच्या समोर आम्ही लेखी दिलंय की मूळ आदिवासींचं 7% आरक्षण आहे, त्याला अजिबात धक्का लावू नका, उपवर्गीकरण करा। आम्ही नव्यानं आमची अंमलबजावणी होते, त्यांना ए म्हणा, आम्हाला बी म्हणा, सी काय तुम्हाला म्हणायचं म्हणा, नाव ठेवा। एसटी मध्ये आहेच, आम्ही अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळं मूळ आरक्षणाला आदिवासींच्या अजिबात धक्का लागत नाही। त्यांचं सामाजिक, त्यांचं राजकीय कोणतंच नुकसान होत नाही। राजकीय आरक्षण त्यांचं 7% वेगळं राहील, त्यांचं नोकरीचं आरक्षण, त्यांचं शिक्षणाचं आरक्षण हे 7% वेगळं राहील आणि त्यांना जे केंद्राचं आणि राज्याचं बजेट 7% येतं ते वेगळं राहील। चर्चा करणार आहात या आदिवासी जे आमदार आहेत? माझी विनंती आहे, त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण एकत्रित बसूया, आपण चर्चा करूया। चर्चा केल्यानंतर मार्ग निघेल। तुमच्या आरक्षणाला जर काडी मात्र धक्का लागणार नसेल, तुमच्यावरती कसलाच कुठलाच अन्याय होणार नसेल तर माझी विनंती आहे की तुम्ही आमची बाजू घेतली पाहिजे। तुम्ही चर्चा करतात आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की 23 तारखेला तुम्ही आंदोलन करणार आहात, कशा प्रकारचं आंदोलन असेल? हे बघा, आता मी का आंदोलन घोषित करतोय? त्यांनी इशारा काय दिलाय की मुंबईला येणारं पाणी कापणार, रेल्वेचे रूळ उकडून टाकणार। आदिवासी जमातीच्या नेत्यांची मी स्टेटमेंट आहे की रेल्वेचं रूळ उकडून काढणार, रेल्वे रोखणार, रस्ते रोखणार। म्हणजे तुम्ही कारण नसताना, तुमच्या आरक्षणाला काडी मात्र धक्का लागत असताना, तुम्ही लागत नसताना, तुम्ही कारण नसताना असं वातावरण गढूळ करताय। मग आमच्या लोकांनी सुद्धा आलं पाहिजे ना, आमची ताकद सरकारला पण कळाली पाहिजे ना। सरकार म्हणणार आदिवासी एवढं अग्रेसिव्ह झालंय, आदिवासींच्या पुढे आम्ही काय करायचं? आमची लोक तेवढीच आहेत, त्याच ताकदीनं आहेत आणि म्हणून सोमवारी 23 तारखेला 11 वाजता महाराष्ट्रभर सगळीकडं धनगर जमातीच्या लोकांनी रास्ता रोको करावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय। सरकारलाही कळेल आमची ताकद आणि सरकार ज्या पद्धतीनं पाठपुरावा करताय त्याबद्दल आमचं दुमत नाही। पण आता जी धनगरांचे दाखले आहेत फुलंब्री तालुक्यातल्या बाबरा गावातल्या खिलारे कुटुंबियांचे, तुम्ही तात्काळ रद्द करा ना, आजच्या आज रद्द करा, उद्या रद्द करा। अल्टिमेटम दिले तुम्ही की GR कधीपर्यंत काढावा, असं काही 15 दिवसांची मुदत? ते सगळं ठरलंय बैठकीमध्ये। रविवारी जी बैठक झाली मुख्यमंत्री महोदयांच्या, त्यामध्ये पूर्णपणे ठरलेलं आहे कुठल्या दिवसाला कुठल्या काम करण्याला किती दिवस। तर आज काल आमची बैठक पण झाली तात्काळ, सरकारचं मी त्याबद्दल आभार व्यक्त करतो। काल तात्काळ OBC मंत्रालयाचे सचिव, नंतर विधी व न्याय खात्याचे सचिव, उपसचिव आणि ट्रायबलचे सचिव, डॉक्टर सुधाकर शिंदे, समितीचे प्रमुख डॉक्टर सुधाकर शिंदे, प्रकाश अण्णा सेंडगे आणि मधु शिंदे आणि सगळे त्यांची एक सविस्तर 1 तासभर बैठक झाली। त्यामध्ये आम्हाला जी कागदपत्र देणं अपेक्षित होतं ती सगळी कागदपत्र दिलेली आहेत। अन्य काही कागदपत्र राहिली तर आमची द्यायची पूर्ण तयारी आहे। परत एकदा आज शंभूराजे देसाईंनी त्याबाबत ह्या सगळ्या समितीला घेऊन बैठक बोलावलेली आहे, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु जर कोणी दबाव आणून धनगर समाजाच्या आरक्षणाला अडथळा आणत असेल तर मग आम्ही गप्प कसं बसणार? आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई लढणार। त्यामुळे आदिवासी नेत्यांसोबत आपण चर्चा करायला तयार आहोत। जर ते आक्रमक होत असतील तर आम्ही सुद्धा आक्रमक होऊ आणि त्यांनी जसं सांगितलं की 23 तारखेला सर्व धनगर समाजातील
सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको करावा. सकाळी 11 वाजता रास्ता रोको केला जाईल आणि त्यामुळेच आदिवासी जर आक्रमक होत असतील तर धनगर समाज सुद्धा आक्रमक होत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल, वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.